नागपूर शहरातील एका शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। 2 अज्ञात आरोपींनी 22 जुलैच्या रात्री 3 वाजता वसतिगृहात घुसून एका विद्यार्थिनीच्या खोलीचे दार तोडून तिचा विनयभंग केला आणि तिचा मोबाईल हिसकावून फरार झाले। या घटनेनंतर वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या वसतिगृहात सीसीटीव्ही यंत्रणा नाही आणि ना कोणतीही सुरक्षा रक्षकाची व्यवस्था। यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मात्र आरोपी अजूनही फरार आहेत। वसतिगृहात एकूण 64 मुली राहत असून अशा स्थितीत सुरक्षेचा अभाव हा अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे। या घटनेमुळे नागपूरच्या महिला सुरक्षेविषयीची स्थिती आणि शासकीय यंत्रणांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे। आपल्याकडे एक मुलगी आली। ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे। बिल्डिंग 3 मजली आहे। त्या 3 मजल्यामध्ये 2 फ्लोर मुली राहतात। मुली जवळपास 7 मुली इथे राहतात। जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये आम्ही 2 जणी राहत होत्या, त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली। मी एकटी राहत असताना 2 मुलं आले। 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले। त्यावेळेस मी आवाज मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आले। परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचे गेट काय मुघड असतो, त्याला कुठेही कुलूप नव्हतं आणि मी ज्या रूममध्ये राहतो त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत। त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा काय मुघडा असतो, त्याला आतून कधी कोणा नव्हता। तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही। त्यामुळे या CCTV लिस्टचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला टच करून काय आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 305 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे। तपास सुरू आहे। आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये-जा असू शकते। त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या। त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेतो।